नमस्कार मित्रांनो, मल्लिकाला पोलिसांनी चक्क आता फायनली ठोकल्या बेड्या. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्या माजुरड्या मल्लिकाचा आता चांगल्याच प्रकारचा पर्दाफाश होणार आहे. कारण की ह्या मल्लिकाने आत्तापर्यंत केलेलं पाप आणि कट कारस्थानात सगळं काही मात्र आता आपल्या समोर उघडकीस येणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की समरने कशाप्रकारे आपल्या स्वानंदीचं मन जिंकण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केलेले असतात आणि त्याला देखील माहीत असतं की स्वानंदीसाठी आपल्याला जेवढं जमेल तेवढं आता करायचं आणि स्वानंदीचं मन जिंकायचं. कारण की तिला आता माझ्यापासून दूर करून जमणार नाहीये. तर दुसरीकडे मात्र मल्लिका आणि अंशुमान दोघेजण मिळून वाटच पाहत असतात की समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून असं तसं नाही तोडायचं, तर त्यांना कायमचं एकमेकांपासून दूर करायचं. कारण की सगळी काही प्रॉपर्टी आपल्याला बळकावता येईल. तर मित्रांनो, कहाणीमध्ये पुढे असा एवढा घाण ट्विस्ट येणार आहे ना की आपली स्वानंदी सगळ्यात अगोदर मात्र ती मल्लिकाला सगळ्यांपासून दूर करायचा प्रयत्न करणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे, मल्लिकाने केलेला पापाचा घडा आता भरत आलेला असतो आणि आपल्या स्वानंदीला आता खूप जबराट असा पुरावा तिच्या हातामध्ये सापडतो. त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की आता हा पुरावा लवकरात लवकर मी सगळ्यात अगोदर समर सरांना दाखवते आणि त्याच्यानंतर मात्र काही जरी झालं तरी ह्या मल्लिकाला मी सोडणार नाही. तर पुढे तुम्हाला कहाणीमध्ये एवढा भयानक ट्विस्ट पाहायला भेटेल की चक्क ह्या मल्लिकाला पोलीस अटक करतात आणि असं तसं अटक करत नाही, तर हिची चांगली मिरवणूक देखील काढतात. कारण की तिने आत्तापर्यंत केलेलं पाप असतं, त्या सगळ्याचा पापाचा घडा आता तिचा फायनली मित्रांनो पुढे भरणार आहे आणि ह्या मल्लिकाला पोलीस चांगलेच अटक करणार आहे. तर तुमचं याबाबत काय मत आहे नक्की सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात देखील विसरू नका. आणि टॅग प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट दिसतात ते देखील खरेदी करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.